नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्याला विद्यार्थ्यांचे खूप जास्त कॉल्स येत आहेत की मॅम फॉर्म कुठे भरू. मग आपण एक टेलिग्रामला मेसेजसुद्धा टाकला होता की जर तुम्ही कॉन्फिडंट आहात, तुमचा अभ्यास चांगला आहे, जर तुम्ही क्लर्कसाठी भरताय, तुमची टायपिंग चांगली आहे, चांगली स्पीड आहे, तर तुम्ही जिथं राहताय म्हणजे जवळ, आता सगळेजण तर नागपूर, औरंगाबाद आणि मुंबईमध्ये राहत नसतील, तुम्हाला जे कम्फर्टेबल आहे खंडपीठ किंवा जिथे तुम्ही काम करू शकता तिथं तुम्ही फॉर्म बिंदास भरू शकता. बट कसं असतं, प्रत्येकाच्या मनात एक सेकंड डाऊट असतो की काय करायचं, कसं करायचं. मग त्यावेळेला आपण प्रेफर करतो की जागा जिकडे आहेत तिकडे आपण फॉर्म भरूया. बट प्रत्येक गोष्टीच्या काही चांगल्या गोष्टी म्हणजे चांगल्या आणि वाईट बाजू असतातच. आता त्याच गोष्टी मी तुम्हाला इथं सांगणार आहे. आणि एक बऱ्याचशा म्हणजे जर 100% पोरं 100 पोरं पेपर देत आहेत तर त्यापैकी 50 पोरांचा एक सगळ्यात मोठा कन्सर्न असतो की कुठेतरी लागायचं आहे बस. हां, बाकी लोक प्रेफरन्स देतात, मग आमच्या सोयीनुसार बघतात. बट 50% पोरांचा एकच उद्देश असतो कोणतीही परीक्षा देण्याचा, की कुठेतरी लागायचं आहे, लाईफला स्टेबल करायचं आहे, फॅमिलीला स्टेबल करायचं आहे आणि हे धावपळीचं आयुष्य, अभ्यास आता बस करायचं आहे. अशी 50% पोरं असतात. मग त्या दोघांचा विचार करून आज मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. सुरुवात करूया. बघा, तुमच्या सगळ्यांचा एक डाऊट आहे की फॉर्म मॅम कुठे भरू, मुंबईला भरू, नागपूरला भरू का छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबादला भरू. मी तुम्हाला काही गोष्टी सांगते बघा, त्यावर थोडासा विचार करा नक्कीच आज. जर अभ्यास चांगला आहे, टायपिंग चांगली आहे, हां, क्लर्कचं बोलतोय आपण, तर बिंदास कुठं पण भरा, कुठे पण जिथे तुम्ही कम्फर्टेबल आहात तिथं भरा. बट जर तुम्हाला वाटते की थोडंसं टायपिंगची स्पीड मॅम नाही होते मॅनेज, किंवा मग अभ्यास तेवढा नाही झालेला, वर्किंग आहे त्यामुळे अभ्यास नाही होत, तर मग नक्कीच तुम्ही मुंबईला भरा. आता मुंबईला का भरणार? कारण की मुंबईला जागा या जास्त आहेत. हां, मुंबईला जागा जास्त आहेत, मुंबईच्या वेटिंगच्या जागा पण जास्त आहेत. हा पण विचार करा, काय तुम्हाला कोणी सांगत नाही ऑनलाईन या क्षेत्रामध्ये. तर बघा, मुंबईला जागा जास्त आहेत, जागा जास्त आणि त्यासोबत अजून काय, वेटिंगच्या जागा 200 आहेत, 200+. सो समजा तुमचं आता सिलेक्शन झालं नाही तर 2 वर्षात तुमचं सिलेक्शन होईल, कारण की अजून जागा आहेत, वेटिंगच्या आहेत. सो चान्सेस वाढत आहेत तुमचे पोस्ट मिळण्याचे. हां, नक्कीच मुंबईचे काही ड्रॉबॅक्स आहेत, जसं की बघा, मुंबईला खूप जास्त राहणं खाणं महाग आहे. तुम्ही लगेच तर काही तिथं विकत घर घेऊ शकत नाही, पॉसिबल नाही आहे. रेंट पण खूप जास्त हाय असतात. त्यानंतर जर राहायचं म्हणलं, फॅमिली असेल तर मग स्कूलिंग वगैरे गोष्टी खूप महाग जातात. असं होतं की म्हणजे मुंबईला राहणं म्हणजे तो तुमचा पगार आहे त्याच्यापेक्षा तुमचे एक्सपेन्स वाढतील. बट तुम्ही सिंगल आहात, तुम्ही कुठेही मॅनेज करू शकता, तुम्ही हॉस्टेलमध्ये मॅनेज करू शकता सगळं काही, तर बिंदास तुम्ही फॉर्म भरा. फॅमिली मॅनला गोष्टी अवघड होतील, जर फॅमिली घेऊन राहायचं असेल तर खूपच अवघड होतील. बट तुम्ही सिंगल आहात, अजून लग्नाचा वगैरे अजून वेळ आहे, तर नक्की, कारण की 5 वर्ष, 5 वर्ष बदली होऊ शकत नाही बरं का. 5 वर्ष 100% इथंच काम करावं लागेल, इथंच काम करावं लागेल. त्यामुळे 5 वर्ष बदली नाही, काय नाही. जर 5 वर्ष तुम्ही काढू शकता हॉस्टेल वगैरे मध्ये राहून वगैरे, तर बिंदास फॉर्म भरा. सगळ्याचं सोल्युशन सांगते तुम्हाला. बट फॅमिली आहे, खूप साऱ्या गोष्टी आहेत, तर मग कम्फर्टेबल जिथं असेल तिथं फॉर्म भरा. बट प्रत्येक गोष्ट, प्रत्येकाला एक इथं म्हणजे एक हेच असते की काहीतरी करून जॉब मिळवायचा, ही प्रत्येकाची ओढ असते. तर तुम्ही पण भरा मुंबईला, कारण की जागा जास्त, चान्सेस वाढत आहेत. हा, तर हे झालं कुठे जागा जास्त आहेत. त्यानंतर कम्फर्टेबिलिटी, जर तुमची प्रायोरिटी कम्फर्टेबिलिटी आहे, आता हे त्यांना सांगितलं की ज्यांना काहीही करून जॉब मिळवायचा आहे, हे त्यांच्यासाठी झालं. आता कम्फर्टेबिलिटी, जर तुम्ही ऑलरेडी विदर्भाचे आहात तर बिंदास नागपूरला फॉर्म भरा. जर तुमचा अभ्यास चांगला आहे, आणि एक काम करायचं, तुम्हाला कोणीच युट्यूबर सांगत नाहीये, सगळेजण चांगली सजेशन देतात युट्यूबर, बट कोणीच तुम्हाला टायपिंगचं महत्त्व सांगत नाहीये क्लर्कसाठी. टायपिंगचं महत्त्व कोणीच सांगत नाहीये. पोरांनो, टायपिंगचं महत्त्व एवढं आहे, आता काल 16 तारखेला इंटरव्ह्यू झाला, जी भरती जानेवारीने निघाली होती, 124 पदांची जी बॉम्बे हायकोर्टची क्लर्कची भरती निघाली होती, इंटरव्ह्यू झाला. तर 3-4 मुलांशी आपण बोललो, आता ते आपल्याकडे येतील सुद्धा. तर त्यांनी सांगितलं की जो विद्यार्थी टायपिंग करतोय, चांगली टायपिंग आहे, तोच तिथं पोस्ट मिळवतोय. अभ्यास तुमच्याकडनं मी करून घेणार आहे, बट तुमची टायपिंग चांगली असली पाहिजे. रोज लेसन, आता आज संध्याकाळी लेसन पडतील आपल्या क्लर्कच्या बॅचमध्ये, टायपिंग चालू करा प्लीज, कृपया करून. तुम्ही जर टायपिंग चांगली गेली, 100% पोस्ट तुमची आहे.
कारण की अभ्यास पेपर खूप सोपा आहे. हा पेपर तुम्हाला मी 10 ऑगस्टचा पेपर दाखवलाय. आपल्या दोन्ही बॅचमध्ये लेटेस्टवाला 10 ऑगस्टचा पेपर, 10 ऑगस्टची उत्तरपत्रिका टाकलेली आहे बॅचेसमध्ये. आत्ता जस्ट झालेला पेपर 2025, 10 ऑगस्ट 2025चा. तो पेपर बघून घ्या. तुम्हाला अवघड बिलकुल वाटणार नाही, पण अवघड असते ती स्किल टेस्ट जी होत नाही क्लिअर. तो हे तुम्हाला इथं महत्त्वाचं आहे. त्यानंतर थोडंसं शिपाईकडे बघूया. तर बघा शिपाईच्या पोरांनो, तुम्हाला काही जास्त तुम्हाला जिथं फॉर्म भरायचं तिथं फॉर्म भरा. वन्स अगेन जास्त चान्सेस आहेत लागण्याचे, मुंबईला जागा जास्त आहेत. बट प्रॉब्लेम तोच आहे, बेसिक 16 आहे, 30 पर्यंत पेमेंट जाणार. तर मुंबईमध्ये राहणं खाणं वगैरे सगळं अवघड आहे, महाग आहे, तिकीट्स आपल्याला मिळत नाहीत, खूप साऱ्या प्रॉब्लेम्स आहेत. पण वन्स अगेन तुम्ही जर सिंगल आहात, लग्नाचा लगेच अजून पत्ता नाहीये, तर नक्कीच मुंबई चूज करू शकता. आणि जर परत एकदा जर अशी कंडिशन आहे की काहीही करून जॉब मिळवायचा आहे, तर बिंदास मुंबई भरा. बट जर तुम्हाला कम्फर्टेबिलिटी वगैरे सगळं चूज करायचं, तर वन्स अगेन तुम्ही तुमच्या जवळच्या खंडपीठाकडे जाऊ शकता. सो असे या सगळ्या गोष्टीचा विचार करून फॉर्म भरा. फॉर्म व्यवस्थित भरा, बिलकुल चुकायचं नाही आहे फॉर्म भरताना. ज्याला व्यवस्थित माहिती आहे त्याच्याकडनं भरा. काही डाऊट असेल तर आम्हाला विचारा, आम्ही तुम्हाला सगळ्यांची उत्तरं देतो. जास्त असतील तर त्याच्यावर व्हिडिओ बनवतो. 7वीचा रिझल्ट नाही, काय हरकत नाही आहे, नो करा. ऑटोमॅटिकली तो रो जो आहे तो फिल होईल 50%नी. त्यानंतर मग 9वीचा असेल 9वीचा, 10वीचा आणि सिक्वेन्सनी टाका. चुकीचं करायचं नाही, पहिले ग्रॅज्युएशन मग 12वी मग 10वी, तसं नाही. अगदी सिक्वेन्सनी पहिलं काय झालं, 10वी झाली, मग त्यांचं खाली 12वी, त्यानंतर खाली ग्रॅज्युएशन, त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन. आणि जेवढं शिकलेलं आहात तेवढं सगळं भरायचं, सगळं भरायचंय. कारण की त्यांनी लिहिलंय जेवढं चांगलं क्वालिफिकेशन असेल त्याला प्रेफरन्स देता, ते लोक देतात आणि देतात प्रेफरन्स. आणि मुलाखतीला गेल्यावर या गोष्टीचा इम्पॅक्ट पडतो, तुमचं शिक्षण काय आहे वगैरे. त्यामुळे शिपाईला पण मुलाखत आहे, सगळ्यांना मुलाखत आहे, ड्रायव्हरला पण मुलाखत आहे. आणि ड्रायव्हरवाल्या पोरांनो आणि पोरींनो सहसा फॉर्म भरू नका. मी स्वतः मी तुम्हाला असं नाही म्हणणार, पण गोष्टी थोड्या कॉम्प्लिकेटेड होऊन जातात. नंतर तुम्हाला वाटतं की अरे कुठे आहे वगैरे वगैरे. त्यामुळे जास्त काय लोड घेऊ नका ड्रायव्हरचा. मुलांनो तुम्ही बिंदास भरा. तुमच्याकडे कोणतंही असेल, जड असेल, हलकं वाहनाचं लायसन्स असेल, 3 वर्षाचं तुम्हाला सर्टिफिकेट हवं आहे, कोणतेही टूर्स ट्रॅव्हल्सवर तुम्ही जरा काम केलं असेल किंवा मग तुम्ही कुठेही काम केलं असेल प्रायव्हेटमध्ये, ते तुम्ही त्यांच्याकडनं सर्टिफिकेट मागितलं तर ते तुम्हाला सर्टिफिकेट देतात. फॉर्म भरा. तुम्हाला चांगला पे स्केल आहे, गोष्टी तुमच्यासाठी चांगल्या आहेत आणि आपण तुम्हाला प्रॉपरली गाईड पण करणार आहोत, बघून घ्या. तर इथं जर तुम्ही पाहाल तर बघा, इथं शिपाईसाठी ना प्रॉपर आपण एक बॅच घेऊन आलेलो आहोत, जी बॅच लेखी परीक्षेसाठी सुद्धा तुम्हाला मदत करणार आहे. टायपिंग प्रॅक्टिस सुद्धा करून घेणार आहे रोजच्या रोज आत्तापासून. हा एक्झाम झाल्यावर नाही, आत्तापासून टायपिंग करायची आपल्याला. आणि मुलाखत सुद्धा आपण याची प्रॅक्टिस, आपण मुलाखत सुद्धा कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात, काय आहे, कसं आहे, तुम्हाला कसं विचारायचं जातं, हे सुद्धा आपण तुम्हाला बॅचमध्ये सांगणार आहोत. अशी सर्वगुण संपन्न बॅच, ज्याच्यामध्ये इंग्लिश ग्रामर, मराठी, जीके, त्यानंतर कम्प्युटर, मॅथ्स, रिझनिंग सगळं शिकवलं जाईल. मॅथ्स रिझनिंगवर जास्त भर देणार आहोत. तुम्ही बघा, मॅथ्स रिझनिंगचे ऑलरेडी PDF जे आहेत त्या क्लर्कच्या बॅचमध्ये पडायला सुरुवात झालेली आहे आणि त्याचं सोल्युशन पण लगेच त्याच्या खाली तुम्हाला मिळेल. प्रश्न बघायचा, पहिले सोडवायचा, नाही तर लगेच सोल्युशन बघायचं. त्या व्यतिरिक्त काही डाऊट असेल तर मॅथ्सचं एक दिवस आड रोज डाऊट सेशन अरेंज होईल बॅचमध्ये, तर ते तुम्ही तिथं सोडवून घ्यायचं. सराकडनं सर तुम्हाला क्लिअर करून देतील. जो क्वेश्चन तुम्हाला अडतोय तो तुम्ही फक्त विचारायचा, क्वेश्चनचा नंबर सांगायचा त्या फाईलमधला, सर तुम्हाला सॉल्व्ह करून देतील. अशा प्रकारची ही 599 रुपयाची बॅच आहे. डेली स्टडी टार्गेट्स आणि टायपिंग टार्गेट्स मिळतील तुम्हाला याच्यामध्ये. अभ्यास दिला जाणार नाही, अभ्यास करून घेतला जाईल, लक्षात घ्या. शिपाईच्या पोरांसाठी 299 रुपयाची बॅच आहे आणि ऑल सब्जेक्ट बॅच आहे. याच्यामध्ये तुम्हाला 5 प्रश्नांचं इंग्लिश ग्रामर असणार आहे आणि 5 प्रश्नांचं तुम्हाला मराठी ग्रामर असणार आहे आणि 20 प्रश्न माझे असणार आहेत. सो ते तुम्हाला प्रॉपरली मी गाईड करणार आहे. बघा, शिपाईचा पेपर अगदी सोपा असतो, काही लय अवघड नसतो. तुम्हाला वाटलं तर आपल्या बॅचेसमध्ये शिपाईचे पेपर टाकलेत, बघून घ्या. हा एक शिपाईचा पेपर आहे, 30 प्रश्नांचा हा पेपर आहे. जर तुम्ही बघाल तर बघा इथे कशा प्रकारे हा पेपर दिलेला आहे. एकच मिनिट. ठीक आहे, तर अगदी सोपं आहे. 5-5 प्रश्नांचं तुम्हाला बघायला मिळतं. हे 5 प्रश्न बघून घ्या, मराठीचे आहेत. ठीक आहे, आणि त्यानंतर इथं हे जे 20 प्रश्न आहेत ते पूर्ण जीकेचे आहेत. आता हा पेपर इंग्लिशमधला आहे. आता जीके जे असणारे बायलँग्वेज असेल, तुम्हाला काही टेन्शन नाही आहे. आणि वरचे जे प्रश्न आहेत तर ते पूर्णपणे इंग्लिशचे आहेत. बघून घ्या इथे सगळे प्रश्न जे आहेत, तर हे प्रश्न जे आहेत तर ते इंग्लिशचे प्रश्न आहेत, तुम्ही बघू शकता. ठीक आहे, चला तर आजसाठी इथेच थांबूया. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. तत्पूर्वी तुम्ही एकदा आपले ड्रायव्हरची पण बघून घ्या. ड्रायव्हरची पण सुद्धा आपल्या काय आहेत तर नोट्स आहेत आणि बॅच सुद्धा आहे. 199 रुपयाला फक्त
बघा, वाहनासंबंधी जे काही आपले डाऊट्स असतील, ज्याच्यामध्ये नागपूर औरंगाबाद यांच्या शहरांची माहिती असेल, त्यातली महत्त्वाची स्थळे असतील, रस्त्यांची माहिती असेल, सगळी मिळेल. त्यानंतर वाहनांची देखभाल आणि किरकोळ दुरुस्तीविषयी ज्ञान सुद्धा तुम्हाला या आपण ई बुकमध्ये देणार आहोत. सो 199 रुपयाला स्टडी स्पेस मराठी ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आणि ऑल कोर्सेसमध्ये भेटेल. आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. जे काही महत्त्वाचं डिस्कशन असतं ते टेलिग्राम चॅनलवर होत असतं. तुम्हाला मी प्रत्येक वेळेला काही सूचना आणि माझ्या मनातलं काय आहे ते सगळं सांगत असते. सो बिंदास तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या आणि तिथं आपण पुढचं सगळं बोलणार आहोत आणि बॅचेसमध्ये तुम्हाला सगळा कंटेंट मिळेल. चला, थँक्यू सो मच. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.